नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या झटपट बातम्या. विनापरवाना लाऊडस्पीकर लावाल तर खैर नाही. भंडारा जिल्ह्यात 144 कलम लागू, आचारसंहितेचा कडक अवलंब. दूरवरून शेतीच्या कामाकरता मजुरांची आयात, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. वाढीव मजुरीसह वाहनाच्या भाड्याचाही शेतकऱ्यावर पडतोय भार. बावनथडी नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ, अवकाळी पावसाचा परिणाम. प्रकल्प स्थळात उपसा झाला सुरू. ऊन वाढले, पशुधनाची घ्या काळजी, अन्यथा दूध उत्पादन, रोग प्रतिकारशक्ती होईल कमी. आणखी पुढचे 3 दिवस जिल्ह्यावर अवकाळीचे संकट. अवकाळीने आणले शेतकऱ्यांना जेरीस. रोजगार हमी योजनेचा आराखडा 10,000 कोटींचा. लाखो मजुरांचा प्रश्न लागणार मार्गी. मुंबईकरांची तहान भागणार कशी? 5 वर्षात नवीन पाणीपुरवठा प्रकल्पांची सुरुवात नाही. जत तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर. पाणी पातळी खालावली. संक मध्यम प्रकल्पासह 18 तलाव कोरडे ठाक. राजापुरी हळदीला सोन्याचा भाव, शेतकऱ्यांना दिलासा. सरासरी हळदीलाही 25,000वरचा दर. रत्नागिरी जिल्ह्यातील 744 ग्राहकांकडून सौर ऊर्जा पॅनलची उभारणी. 7,12,265 युनिट विजेची वीज निर्मिती. वाशी बाजारातील दर गडगडल्यामुळे आंबा विक्रीसाठी स्थानिक बाजारात दाखल. जिल्ह्यात 110 विंधन विहिरी अयशस्वी. 70 लाख मातीत. आधीच कातळ भाग, त्यात गतवर्षीच्या कमी पावसाने स्रोत आटले. आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा वाटपाला लागला ब्रेक. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधा वाटप सुरू राहणार. विविध योजनांचे 2 महिन्यांचे अनुदान बँक खात्यावर जमा. फेब्रुवारी महिन्याचे अनुदानही जमा होणार. बडगावात 35,000 हेक्टर पिकांवर फिरणार विळा. रब्बी अंतिम टप्प्यात कापणीने घेतला वेग. कांदा काढणी सुरू, मात्र शेतकऱ्यांना खर्चही निघेना. उमरा परिसरातील चित्र. ग्राहकांनी थकविले 32 कोटी. बिल भरा नाहीतर घरात अंधार. वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला आला वेग. यंदा एसटीला विठ्ठल पावला. 29 लाख महिला आल्या दर्शनाला. पंढरपूर आगारात एसटीला तब्बल 22 कोटींचे उत्पन्न. फळबागांसह खरीप पीक विमा हप्ता रखडला. दुष्काळ जाहीर, अद्यापही मदत नाही. वैतरणातील अतिरिक्त पाणी मुकनेत टाकण्याचे काम ठप्पच. आंदोलन चर्चा ठरली निष्फळ. दगडी पाटा वरवंटा कारागिरावर उपासमारीची वेळ. वापर झाला कमी. काम नसल्याने नवीन पिढी व्यवसायापासून दूर.
जमीन मोजणीसाठी घरबसल्या करा अर्ज. संकेतस्थळावर घरबसल्या करता येईल अर्ज.